संतोष देशमुखच्या अंगावरती लघुशंका करण्यात आली, हे देखील मी विधानसभेत सांगितलं होतं। मला प्रश्न सरकारला हे विचारायचा आहे की गेले 90 दिवस हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते, ह्याची सगळी माहिती सरकारला गेले 90 दिवस होती। मग हे सरकार इतकं निर्दयी आहे की सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेला लपवण्याचं काम करत होती। उपमुख्यमंत्री असो की नाही, नैतिकता नैतिकता नैतिकता, ही फोटो काय दाखवत होतं? या फोटोतनं जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्रेक भडकेल, महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेला जबरदस्ती राजीनामा द्या, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता। पण मग या 90 दिवसाचं काय आणि या सरकारच्या असंवेदनशीलतेचं काय, हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय ना आता, की तुमच्या हातात फोटो होता, तुम्ही काय केलं? आणि मग आता हे सगळं आपल्या अंगावर येतंय म्हणून कोणातरी फुटे करायचा आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा। औरंगजेबाचा ची स्तुती सुमन गाणारा महाराष्ट्रात पैदा झालेला नाही, हिंदू असो अथवा मुसलमान, तो औरंगजेबाची स्तुती सुमन गाऊ शकत नाही। जाणून बुजून मुद्दामून हे बोलवून घेतलेलं आहे, कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडलाय। 90 दिवस तुमच्याकडे फोटो होते, तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का? तुम्ही हे फोटो बघत बसले होते का? आणि मग हे सगळं अंगावर यायला नको? सोपा उपाय, हिंदू मुसलमान, आम्हाला काय करायचंय? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रोज वेगवेगळ्या संवेदनशील गोष्टींचं ब्रीफिंग केलं जातं, ही एक प्रशासनाची पद्धत आहे। या फोटोंबद्दल त्यांना माहिती होतं का देवेंद्र फडणवीसांना? चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत, चार्जशीट मध्ये सगळे पेनड्राईव्ह आहेत, सगळे व्हिडिओज आहेत। हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहित नाही, त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही, असं कधी झालंय काय? कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात, इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट। गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकतं? आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा, वडे, समोसे, खिचडी हे सगळं खाता? अरे एवढा निर्दयी, एवढा क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कशी शकले? तुम्ही महाराष्ट्राची द्रोह केलाय, महाराष्ट्रापासून हे फोटो लपवून ठेवले आणि फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला। आणि त्या राजीनामाचं गांभीर्य तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता हा चिकटलेला डाग निघू शकत नाही। जो बूंद से गई वो हौद से नहीं आएगी। दुसरी गोष्ट, हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम बात करो औरंगजेब के बारे में, मग सभागृहात आणायचं, हे नाटकं बंद करा, हो बंद करा ही नाटकं। औरंगजेबाबद्दल स्तुती सुमन गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही, हिंदू अथवा मुसलमान नाही रे बाबा। सीएम सरांनी याला यापूर्वी देखील 2 वेळा राजीनामा देण्यासाठी सांगितलं, मात्र अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी ऐकलं नाही। असं आहे की शेवटी सीएम इज द बॉस। कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे। म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना? हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील। तर हे फोटो जर पाहिले असतील तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला, आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे, हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत। कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय, आता सुरेश धस आणि अंजली दमाने यांचं स्टेटमेंट, दोघांची स्टेटमेंट हे तुमच्या चॅनलवर पाहिली। संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा CDR द्या, आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा? 7वा खुनी गायब आहे, आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत। आणि ह्याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश दस, अंजली दमाने यांनी CDR दाखवलेले आहेत, त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, जेव्हा हा खून, ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहेत।
वाल्मिक कराड यांनी हा फोन ठेवून तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आणि हीच ती नैतिकता. मला खूप विनम्रपणे, भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, त्या वयाचे आहेत, मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये. ते म्हणतात मी मला बरं नाहीये म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं? अहो हताश आहे हा राज्य, सुन्न झाली आहे ही जनता, शॉक मध्ये आहे. मला जो कार्यकर्ता सहकारी भेटलाय तो पक्षाचा नाहीये हो, तो माणूस आहे पहिला. प्रत्येक म्हणजे कालच्या तर चॅनलवर मी कधी बघितल्या मीडियातल्या काही मुली रडत होत्या. सहन होत नाही आम्हाला हे सगळं बघण्यात. आणि मग आणि हा राजीनामा नैतिकतेवर मग 84 दिवसांनी आणि नैतिकता सुचली. आणि नैतिकता तर मान्यच करत नाहीये. ते सुरेश धस म्हणतात नाही खरंय नैतिकतेने यांची कधी गाठच झाली नाही, धनंजय मुंडे नैतिकता कधी भेटलेच नाहीत. हे जे सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे ना ते खरंच योग्य आहे. आणखीन मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की हे वाल्मिक कराड जेलमध्ये, त्या जेलमधले कॅमेरे इतके दिवस बंद आहेत. ते काल सगळ्या मीडिया आणि सगळ्यांनी देशमुख कुटुंबांनी जेव्हा न्याय मागितला, मला एक कळत नाही वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट, कॅमेरा बंद हे होतच कसं? कुणाचं राज्य चाललंय? मी गेले अनेक दिवस मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठीच वेळ मागतेय की त्यांची यंत्रणा त्यांना या गोष्टी सांगताय का नाही. आज या राज्यात चाललंय तरी काय? एक हत्या होते हो, अवधा कंपनी, एक्स्टॉर्शन हा PMLA मध्ये म्हणजे ED आणि CBI लागू झाली पाहिजे होती आतापर्यंत. अवधाच्या केसमध्ये, अवधाच्या केसमधल्या मीटिंग झाल्या कुणाच्या घरी?